सेवक स्वामीपेक्षा मोठा नाही, खरा धन्यपणा सेवाभावात. आजचे पवित्र शुभ वर्तमान. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की सेवक आपल्या स्वामीपेक्षा मोठा नाही किंवा पाठवलेला आपल्या पाठवणाऱ्यापेक्षा मोठा नाही. जर तुम्हाला ह्या गोष्टी माहीत असतील तर तुम्ही त्याप्रमाणे वागाल तर तुम्ही धन्य आहात. मी तुमच्या सर्वांविषयी बोलत नाही. मी कोणाची निवड केली आहे हे मी जाणतो, परंतु यासाठी की शास्त्रवचन पूर्ण व्हावे. जो माझ्याबरोबर भाकर खातो त्याने माझ्या विरुद्ध आपली टाच उगारली आहे. आत्तापासून मी तुम्हाला ते घडण्यापूर्वी सांगतो, यासाठी की जेव्हा ते घडेल तेव्हा तुम्ही विश्वास ठेवाल की मीच तो आहे. मी तुम्हाला खात्रीने सांगतो की जो मी पाठवलेल्या कोणाचाही स्वीकार करतो तो माझा स्वीकार करतो, आणि जो माझा स्वीकार करतो तो मला पाठवणाऱ्याचा स्वीकार करतो. प्रभूचे वचन. मनन. आजच्या शुभवर्तमानात येशू आपल्याला नम्रतेचा आणि सेवेचा गहन धडा शिकवतो. तो म्हणतो, सेवक आपल्या स्वामीपेक्षा मोठा नाही. ही वचनं आपल्याला आठवण करून देतात की आपण आपल्या भूमिकेत नम्र राहिले पाहिजे. खरे धन्य पण केवळ ज्ञानामध्ये नाही, तर त्या ज्ञानानुसार आचरण करण्यात आहे. येशूने स्वतः सेवकाची भूमिका घेऊन दाखवले की खरा महानपणा इतरांच्या सेवेत आहे. तो आपल्या शिष्यांना विश्वास आणि स्वीकाराचे महत्त्वही शिकवतो, कारण त्याचा संदेश स्वीकारणे म्हणजे त्याला आणि पित्याला स्वीकारणे होय. आपणही येशूने पाठवलेल्या लोकांचा स्वीकार करून त्याची सेवा करूया आणि त्याच्या दिव्य योजनेवर विश्वास ठेवूया. प्रार्थना करूया. हे प्रिय येशू, तू नम्रतेने सेवा कशी करावी हे शिकवलेस. आजच्या वचनातून आम्हाला इतरांना तुझी सेवा मानून स्वीकारण्याची शक्ती दे. आम्हाला सेवक बनण्यास शिकव, जेणेकरून तुझ्या इच्छेप्रमाणे वागून आम्ही धन्य होऊ. तुझ्या नावाने आमेन. मराठी वचनमध्ये आपले स्वागत. आजच्या शुभवर्तमानातून सेवा आणि विश्वासाचा संदेश पाहूया. दररोज नवीन शुभवर्तमानासाठी सबस्क्राईब करा. देव तुम्हाला आशीर्वाद देवो.